नमस्कार मित्रांनो, मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, रोजगार हमी योजनेसाठी जे जॉब कार्ड लागतं तर ते जॉब कार्ड ऑनलाईन कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे किंवा मग तुमच्या जॉब कार्डचा नंबर कशा प्रकारे शोधायचा आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिले तर तुम्हाला कोणतं पण एक ब्राउझर ओपन करायचं आहे, त्यानंतर ते नरेगा महाराष्ट्र अशा प्रकारे सर्च करायचं आहे। त्यानंतर मग या पहिल्याच लिंकवरती क्लिक करायची किंवा मग या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। तुम्ही त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर डायरेक्टली या वेबसाईटवरती तुम्ही येणार आहात। या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। येथे तुम्हाला डाव्या साईडला वेगवेगळ्या जिल्ह्यांची नावं येथे दाखवण्यात येईल। तर येथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे। जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर येथे डाव्या साईडला तालुक्यांची नावं दाखवण्यात येईल। तर येथे तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे। तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर मग येथे तुम्हाला डाव्या साईडला ते ग्रामपंचायतची नावं येथे दाखवण्यात येईल। तर येथे तुम्हाला तुमची ग्रामपंचायत येथे सिलेक्ट करून घ्यायची। ग्रामपंचायत सिलेक्ट केल्याच्या नंतर मग येथे तुम्हाला येथे भरपूर वेगवेगळे ऑप्शन दाखवण्यात येईल। तर या सेक्शनमध्ये एक ऑप्शन आहे जॉब कार्ड किंवा मग एम्प्लॉयमेंट रजिस्टर, या बटनावरती तुम्हाला क्लिक करायची। तर येथे बघू शकता जॉब कार्ड किंवा मग एम्प्लॉयमेंट रजिस्टर। तर येथे अशा प्रकारे पेज येथे ओपन झालेलं आहे। येथे आता तुम्हाला ज्या पण व्यक्तीचं जॉब कार्ड नंबर बघायचा आहे किंवा मग जॉब कार्ड डाउनलोड करायचं आहे, तर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला ते नेम या कॉलममध्ये ते सर्च करायचं आहे। यामध्ये ग्रामपंचायतमधील सर्व व्यक्तींची नावे येथे असणार आहे। ज्या व्यक्तीचं जॉब कार्ड काढलेलं आहे तर त्या व्यक्तींची नावं तुम्हाला येथे दाखवण्यात येईल। तर येथे तुम्हाला भरपूर असे नावं येथे दाखवण्यात येईल। येथे तुम्ही डायरेक्टली नाव पण सर्च करू शकता। येथे मोबाईलवरती जर तुम्ही यादी बघत असाल तर तुम्हाला येथे अशा प्रकारे या 3 डॉटवरती क्लिक करायची आहे। तर येथे बघू शकता फाइंड अँड एडिटमध्ये फाइंड अशा प्रकारे ऑप्शन आहे। येथे डायरेक्टली तुम्ही तुमचं नाव येथे टाकून सर्च करू शकता। त्यानंतर जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला या नावाच्या डाव्या साईडला हा जो नंबर असणार आहे जॉब कार्ड नंबर, तर त्या नंबरवरती तुम्हाला क्लिक करायची। तर येथे बघू शकता अशा प्रकारे जॉब कार्ड येथे जनरेट झालेलं आहे। येथे मग त्या जॉब कार्डवर सर्व माहिती येथे दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे घरातील मेंबरची नावं असेल तर ती पण तुम्हाला येथे दाखवण्यात येईल। हे जॉब कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला येथे डाउनलोडचा ऑप्शन तर नाही आहे, परंतु तुम्हाला येथे राईट क्लिक करायची आहे। राईट क्लिक केल्याच्या नंतर येथे प्रिंटवरती क्लिक करायची। प्रिंटवरती क्लिक केल्याच्या नंतर येथे सेव्ह ॲज PDF या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे आणि येथे सेव्ह बटनावरती क्लिक करायची। तर अशा प्रकारे तुमचं जॉब कार्ड येथे सेव्ह होऊन जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमचा जॉब कार्डचा नंबर शोधू शकता किंवा मग जॉब कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता।